थांब मी काय ग सकू कशी मी करू पुरणपोळी बघते बरोबर गेलं नाही जमत तर कशाला उच्चापात्या करते तुझ्यासाठी एवढा त्रास घेते तुझ्यासाठी एवढं करते मी तू ये बनवायला ए बाबा मी टाकलं पण ते शिजत आई शपथ काय काम केले बाई काय कोमल ब्लॉग चालले म्हणून तुम्हाला माहिती नाही माझा राग अजून तिसरी पोळी सुद्धा इथे फुगलेली आहे बघू शकता तुम्ही Hey guys, welcome back to कोमल खरात YouTube channel. So hey guys, welcome back to बॉब एंड कोमल YouTube channel. आज ना मी काहीतरी छान असं काहीतरी करणार आहे आणि तुम्ही सुद्धा सरप्राईज व्हाल मला बघून आणि बॉबी सुद्धा सरप्राईज होईल. तर ऍक्च्युली आज करते पुरणपोळी, बॉबी सगळ्यात फेवरेट पुरणपोळी आणि तुला सरप्राईज आहे. आज अजून काही ठरवलेलं नाही कारण की आम्ही 7-8 वाजता विचार करतो की जेवण बनवायचं काय. अजून 7 वाजलेलं नाही, 6:30 वाजले. तर मी आज साडी नेसणार आहे आणि एकदम म्हणजे असं मला असं वाईब घ्यायची आहे की साडी नेसून जेवण कसं बनतं किंवा कसं इरिटेट होतं किंवा चांगलं वाटतं किंवा खूप लोक आहेत जे साडी नेसून जेवण बनवतात. अजून सुद्धा खूप बायका आहेत जे करतात. तर मला ती फिलिंग्स घ्यायची आहे की मी स्वतः पण मी एकदा ट्राय करावं. सो मी सगळ्यांना सरप्राईज देणार. यार मला असं वाटतं ना की सगळे शॉक होतील मला बघून की यार हिला काय झालंय, कुठे सूर्य कुठे मावळला का उजळला कुठे आहे असं होईल. सो लेट्स स्टार्ट गाईज. काहीतरी नवीन कुछ तो करना चाहिए यार कभी कभी आणि हे सगळं करायला मला जास्त आवडतं. चलो तर साडी आधी सिलेक्ट करू. एकदम सिंपल करावं लागेल नाही तर अख्खा नाश करेल ना साडीचा. सिंपल साडी सिलेक्ट करावं लागेल पण मला असं वाटतं ना मला कॅरी होईल की नाही ह्याचं मला खूप जास्त टेन्शन आहे कारण की ठीक आहे ना सिंपल साडी आय थिंक होईल कॅरी मला. सो पहिले तर चॉईस करू साडी. हो मी एकटी म्हणून याचा अर्थ असं नाही की मी तुम्हाला सांगणार नाही की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज यार. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज मी असं प्रेमाने व्हिडिओ बनवते ना मग तुम्ही प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. सो माझं हे साडी आहेत आणि ह्या एवढ्या सगळ्या साड्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी काय घेऊ मला काही समजत नाही. मी कालच वेअर केले म्हणून अशी वरती ठेवली आहे. प्लस मी इकडनं काढलं तर परत सगळं हे झालं. मी चांगलं मस्त घड्या मारून एकदम पद्धतशीर ठेवलेलं पण ते काय ना काय होतच राहतं. तर मी आता सिलेक्ट करते की मी कुठली साडी नेसू. आधी तरी एकदम सिंपल हवी आहे. मला वाटत नाही माझ्याकडे असतील सिंपल साडी. खूप साऱ्या साड्या जे मी अजून वेअर नाही केली. ही साडी मी अजून वेअर नाही केली. मला करायची पण काही मुहूर्तच येत नाही. कुठला दिवसच उजळत नाही असं की काहीतरी स्पेशल आमच्या घरात घडेल. काम चालेल अशी एक सिंपल साडी आहे माझ्याकडे पण याच्यावरती काही ब्लाऊज नाहीये. आहे येस दिस साडी आय एम सिलेक्टिंग. हे गाईज मी रेडी झालेली आहे आणि मी अशी बांगड्या पण वेअर केल्यात आणि साडी सुद्धा वेअर केली आहे. लांब जाते थांबा दिसणार नाही जाऊ दे बॅक कॅमेऱ्याने दाखवते. एकदम सिंपल अशी रेडी झाली आहे. टिकली लावते केस बांधते मस्त आणि मग बॉबीला सरप्राईज देते. बॉबी बोलेल अय्या हिला काय झालं. मी बोलेल हाय बॉबी तू कसं आहेस मस्त ना काय करतोयस मजेत आहे ना. डायरेक्ट असं बघेल हे काय. पहिले तर मला वरदला बोलवायला लागेल आणि त्याला बोलायला लागेल की हा कॅमेरा पकड म्हणजे काय त्रास नको चांगलं शूट होईल. चल ठीक आहे मी टिकली वगैरे लावते. माझ्याकडे टिकली पण नाही या लाज वाटली पाहिजे मला. टिकली माझी हरवली आहे. छोटीशी टिकली होती माझ्याकडे तर मला आता टिकली वेअर करते आणि मस्त असा पदर खोचून आज जेवण बनवणार आहे. असं पदर खोचेल आणि बोलेल चला पुरणपोळी बनवायला घ्या. पुरणपोळी बनवायची बाकी आहे. मला वाटतं इथे आता बोलता बोलताच पुरणपोळी पण निघून जाईल. लोक उपाशीच राहतील बिचारे. सो चला पहिले तरी मी जाते बॉबीला सरप्राईज देते. वाव बॉबी किती मस्त साडी वेअर केली ना मी. असं नाही बोलणार. तिकडे जायला आणि त्याला बोलेल हाय बॉबी काय करतोयस असं. मी तू बोलेला या कोमल असं लय बोर करते ना यार मी. सॉरी या गाईज. सहलेंगे थोडासा. टिकली पण लावली आणि आता निघूयात. माझी इयरिंग दिसतच नाही ना. चुकी गेली काय घेऊन. चलो बॉबीला आपण बोलायला जाऊया. आता आपल्यासोबत जॉईन झालेला वरद तुला पण शूट घ्यायचंय आणि बॉबीचं एक्सप्रेशन मेन आहे का. येस चलो मी माझा पण फोन घेते. थांब मी काल तू इकडे काय करतोय. मला वाटलं झोपून बसलाय.
काय साडी काय घातली? वाव भारी दिसते साडी काय घातली? व्हिडिओ काढते का आतमध्ये मला असं वाटलं टाइमपास. टाइमपास. थँक्यू. व्हिडिओ काढायला घातले. छान असते. रोज आणि तुझ्याला बॉबीला आवड. काय विषय ब्लॉग पण चालू केलाय. साडी नेसली रिॲक्शन नको घेऊ तुझे. अच्छा असं कर, छान दिसते असं कर. तसं नाही, मला वाटलं छान तर तू दिसतेस यार, सुंदरच दिसते शपथ. तो विषय नाही, मला असं वाटलं की तू व्हिडिओ काढण्यासाठी घातली साडी. मला पण तेच ती मगाशी तयार तू होती. कधी बघितली माझी साडी? साडी नाही बघितली आता व्हिडिओ काढायला घातली, परवा पण तर मला वाटलं घातली. आणि बघितलं की काय. ते नाही, परवा पण तू घातलेली ना साडी भारी वाटली रील्स साडी. काढायला. हा पण आज काहीतरी सरप्राईज ते होते बघ ते तोंड बिन पुसते. सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे? आज मी तुझ्यासाठी बनवणार आहे पुरणपोळी. हो माय गॉड. ते पण साडी नेसून. वाव हे कोणचं लॉजिक आहे भाई? अरे मला स्वतःला चॅलेंज द्यायचं होतं की मी साडी नेसून अच्छा. काम करू. ओके, म्हणजे गरम होते. म्हणजे स्पेशली साडी तू आज माझ्यासाठी घातली. हा तुला आणि मॅचिंग पुरणपोळी करून सुद्धा कंटाळा तुझ्या आला. हे बोलायचं होतं मला मेच. मग तू पण घालते का आता? काय साडी तुला पण कंटाळा आलाय तू बाबा. बायकोलाच हे भारी दिसते. थँक्यू. माझ्यासाठी साडी घातल्यामध्ये तुझ्यासाठी पुरणपोळी पण बनवणार आहे. हा, चालेल. मला गरम होते ते कपडे चेंज करून येते. ए बाप. मी तेच विचार करतो की एवढी साडी घालून ही पुरणपोळी कशी करेल? तुला चिडचिड नाही होणार? हा? चिडचिड नाही ते होणार? बघायचंय मला की खूप लोक खूप बाया अजून सुद्धा सगळे कामं करतात साडी नेसून. तर मला मस्त असं कंबर पण ती साडी तू पहिल्यांदा घातलीस. हा माझ्या मम्मीची साडी आहे. हा छान वाटते. सिंपल साडी घालायची होती, जास्त इरिटेट नको सुंदर व्हायला दिसते म्हणून. माझी बायको. कुठं काजळ नाही लावत तू. अच्छा. ड्रामा. हे जास्त हे कट करा, जास्त झालं. का कट करायचा? मग थांब. मग हे घे. मग काय लागलं? खायचं नाही. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. डोळ्यातली तुला घाण. खायचे पुरणपोळी की नाही? नाही बोल. नाही बोल. हे काय होतं? नाही बोल. म्हणजे खायची की म्हणजे स्वतःच साडी घालून आली, स्वतःच मला सरप्राईज दिलं, स्वतःच बोलते पुरणपोळी बनवणार आहे मी तुझ्यासाठी, तुला खायचे नाही बोल. हे काय? म्हणजे खायची की नाही? अरे हा ना बाबा, हा ना. खायची मला. पुरणपोळीला ना जास्त खूप हे असतं म्हणून. तू छान दिसतेस. थँक्यू. लय घामटले बापरे, लय घामटले कोमल तू. लय अरे मध्ये साडी नेसलं एसी लाव का? एसी लाव माझ्या बायकोसाठी. एसी लावा प्लीज. किचन मध्ये पण उद्यापासून एसी लावा. माझ्या बायकोसाठी एसी बरोबर लाव. साडी घालून ती जेवण बनवते. तू पण घाल मग मी साडी. तुला पण आता घालायला. मी तुला कधीच नाईट मध्ये दिसणार नाही. म्हणजे तू साडी घालून डेली तू जेवण हा. बनवणार? बाप रे. असं एकदम. आणि बांगड्या बघितल्यास की नाही? आहे हा, हे सुंदर छान आहेत. काय आता बांगड्यावर किती नाटक आहेत रे. अरे धूलबिल बसलेली असेल, नाही कुठेतरी बसली. ठेवलेले असतील तू. छान दिसते माझी बायको. सुंदर बाथरूम मध्ये असा ठेवलेले होते. लुक आहे, सिम्पल लुक आहे, सुंदर असा लुक आहे. आणि तू खरंच पुरणपोळी माझ्यासाठी बनवणार आहे की? खरंच बनवणार आहे. नक्की. हा. साहित्य वगैरे? डाळ भिजत ठेवली फक्त. मला वाटलं की डाळ भात करायला डाळ भिजत ठेवली. डाळ भातला दुसरी डाळ असते, चण्याची डाळ भिजत ठेवली. हा अरे बी हे ओके. ओके. स्पेशली माझ्यासाठी आहे. स्पेशली. येस. मग काय विशेष आहे? मी काही विसरतोय? आज अॅनिव्हर्सरी नाही ना आमची? येणार आहे लवकरच. ते पण माहित नसेल कधी आहे. कधी बोल. अॅनिव्हर्सरी बोल कधी आहे? पहिले थांब कोमा, माझी केस पहिले बोल. पहिले बोल. पहिले बोल कधी आहे? थांब ना जरा. कधी लवकर सांग. नको यार. कमल मी चुकून बोललो आहे, मला माफ कर प्लीज, मला माफ कर. मी नाही, आता चुकून सांग बोललो. कधी आहे? मी खरंच चुकून बोललो की अॅनिव्हर्सरी आहे का. कदाचित या महिन्यात असते आणि जुलैला असते, नाही ऑगस्ट. गेलं जुलैला. गेली. आता तू मला बोलशील की नाही मी बघत होती की तू मला विश करतो का, म्हणून मी पण विश नाही केलं. बोल 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 असं बोल. हा. बाईला स्वतः पण आठवत नाही तरी पण. कधी बोल अॅनिव्हर्सरी. हा बरोबर आहे. काय कधी बोल अॅनिव्हर्सरी? पटकन 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 पटकन. अॅनिव्हर्सरी आहे 11 ऑगस्टला.
का लग्न केलं असेल मी? 11 ऑगस्टला 9 ऑगस्टला माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. हिचं 13 ऑगस्टला बर्थडे आहे. बर्थडे नाही, बर्थडे लक्षात ठेवले बाबा. बर्थडे लग्नाची 17 तारीख तुमची. बर्थडे विसरलो तर कसं जगेल मी. 11 ऑगस्ट आहे. काय नाही हिचा बर्थडे बनवलेला. बर्थडे बनवला मम्मीच ऐकलंस तू आता शांत बस. नाही रिमेंबर मम्मीला उलट आठवण आहे तुझ्यापेक्षा. काय काम? हिचा बर्थडे आम्ही बनवला. तर बघा मी रिमेंबर केलं, मी रिमाइंड केलं. आमचा हिचा जो बर्थडे आहे तो बर्थडे केल्यानंतर आम्ही लग्न केलेलं. सो बर्थडे करून 3 दिवस कदाचित झालेले. काय कामाचं नाही हा. काय नाही, फक्त नावाला प्रेम करतो. पण प्रेमाचं प्रेम जेव्हा आठवलं भाई 17 ऑगस्ट. हे मम्मी बोलून गेली, तुला कशाला आठवलं रे? आणि कसं नाही बाबांची शपथ मम्मी तू 17 ऑगस्ट बोलली. फक्त 17 बोलली, ऑगस्ट नाही बोलली. 17 तारीख. भाऊ मी नाही ऐकलं तुझी शपथ. जर मी खोटं बोलत असेल तर आज रात्री माझी बायको मारे. झूठ पे झूठ. तू खुश. आई शपथ भाऊ मी खोटं नाही बोलत आहे. 17 ऑगस्ट मला आत्ता आठवलं. मी तिच्या बोलण्यावर लक्षच दिलं नाही. बरं काय आठवलं? कशावरून आठवलं? 17 तारीख हायलाइट झाली मला. 17 ते 17. हा 17 तारीख हायलाइट झाली 13च्या नंतर. काय कामाचं नाही का सोडून. विषय कुठच्या कुठे गेला ना आपण. विषय कोणता मांडलेला? मला घाम सुटला. मी आज याला चणे काय रे मला असं वाटलं तो विषय होता. कुठे गेला विषय? ऐक मी काय माहितीये का, मला असं वाटलं की ही आज एवढं स्पेशल साडी वगैरे घालून पुरणपोळी बनवते. मला पुरणपोळी खाऊ घालेल आणि खाऊन घातल्यानंतर मला बोलेल तुला माहिती आज काय. मला असं वाटलं शपथ भाऊ मी बोला अचानक कसं हिने मला सरप्राईज दिलं. म्हणून मी विचार केला की आज काय आहे का, कारण या दरम्यानच माझी अॅनिव्हर्सरी आहे ना. म्हणून मी समजलं तुला. कारण बाबा तू मला खाऊ घालशील नंतर मारशील बिशील पट्ट्यानी मला. गोड खाऊ घालू मग चल ठीक आहे. आपण आता डाळ आणि गुळ मागवायचा. गुळ मागव. आणि काय मागवायचं अजून? गुळ मागवायचंय. आणि काय असतं अजून काय असतं? कॉमेंट्स करा तुम्ही. नाही त्यांना कॉमेंट्स करू दे. तुम्ही कॉमेंट्स करा. तिसऱ्या दिवशी आम्ही हे पुरणपोळी. पावडर आहे. पावडर काय जायफळ पावडर आणि इलायची पावडर आहे. हे आणि गुळ मागवायचा आहे. आणि पीठ आहे आपल्याकडं. पुरणपोळी फक्त सुक्या खायच्या पाण्यासोबत. 1 ग्लास पाणी आणि पुरणपोळी. दूध मागवायचंय. मम्मीला सांगू खीर बनवायला. हा म्हातारी तू खीर बनवशील? चला मग म्हातारी खीर बनवेल आणि दुसरी म्हातारी पुरणपोळी बनवेल. ओके. म्हणजे मी आज साडी घातली मी म्हातारी झाली? नाही, ही जवान पुरणपोळी बनवेल आणि ती म्हातारी हे बनवेल खीर बनवेल. हे बघा मी एवढीशे ना असे गोल मागवले छोटे छोटेसे, कारण माझ्या बायकोला त्रास नको. तुला छोटे छोटे कोण बोललं? मी तुला बोलले आधी मला दाखव. हे बाबा तू तुझी कामं करत जा. सरप्राईज देते आणि कामाला मला लावते. काळा गुळ पाहिजे होता. ऑरेंज गुळ आहे. याला रंग मार. साखरेचा गुळ असतो हा. मग काय करते? तूच डाएट कर. मला थोडी खायचं. मला काय तू नाही खाणार आहे? मी बाप प्रकाश स्टार्टरची जी साडी विडी घालून मला जाड करायचा प्रयत्न चाललाय इथे. बघू शकता. तुम्ही बघू शकता. नाही का मम्मी? काळा गुळ कधी खाल्लायस? बघितलेस? काला आलं. तुम्हारे उम्मीद की पूरी दुनिया कायम है. बता जल्दी. साखरेचा काळा वेगळं असतो. मग काय करू? नसतो ना. करकरीत लागते ना. हा माझी चाय बनवू शकते कधीतरी मूड झाला कधीतरी खाऊ. कमी खाते. मला काही नाही प्रॉब्लेम आहे. तुम्ही जास्त नाही टाकणार आहे ती. थोडं टाक. थोडं सगळं टाकून मग पण डाईट माझ्या डाएटचा काय विषय नाही. मम्मीला हायलाइट करा इथे लवकर या. कॅमेरामॅन जाड झाली पोटबीट वाढलं सगळं बंद केलं. आणि मग ते मला डायलॉग देते ते बारीक झालेली डायलॉग सांगा. हा माझी रोज एक्सरसाइज. मम्मीची रोज एक्सरसाइज अशी चालू असते बघू शकता. आणि दुसरी गोष्ट ना मम्मीचा डायलॉग आहे दर 4 दिवसाला. बॉबी मी बारीक झाली ना. बॉबी माझं पोट नाही बघ ना. माझं पोट एवढं होतं आता माझं पोट नाहीये. बॉबी बघ मी बारीक झाली. डायलॉग रोज सकाळी उठून पोट कमी आले. ते मग तू आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेतलंय मी.
बापरे बापरे एकदा असं करून बघ. काहीच नाही केलं. सॉस काढ असं असं मी काय बोलतो कॅमेरा बंद करा मी साफ करायला चाललोय. बापरे बघ तोंडव तिथं तोंडव काय काय लावलं बाबा असंच लावलं फक्त डाळ शिजत टाकल्यानंतर बघू काय करायचं काय नाही. हा तू आता मोबाईल मध्ये बघ जरा जा हा, कसं बघावं लागेल. लागेल. बरं, काय टाकशील पुरणपोळीचं मिश्रण कैसा बनाने का शिकाव. माझं फोन काय टाकशील पुरणपोळी का मिश्रण घ्यायचं मला नाही का. काय ग सकू कशी मी करू पुरणपोळी. काय करते बघते हा? बरोबर गेलं. नाही जमत तर कशाला उच्चापात्या करते. तुझ्यासाठी एवढा त्रास घेते हा? मी. तुझ्यासाठी एवढं करते मी. लय बोलते काय तू हा लय बोलते काही हा नाही जमत तर कशाला करते ही हा लय बोलते काय जा ना काम कर. वाह क्या एक्टिंग कर रहा है. बघ बघून ये बनवायला. ए बाबा मी टाकलं पण ते शिजत. आई शपथ काय काम केले बाई. शिजायला टाकून आली आहे ती. अरे तुला समजतं तू तिला मी बोलली शिजायला टाकून आली आहे ती. ते शिजलेलं काढावं लागेल मला. हा आणि आता काय टाकायचं. आता बघते काय टाकायचं. शिजलेलं काढावं लागेल पण खरं पण तुला मला समजत नाही एखाद्या व्यक्तीला जर जमत नाही एखादी गोष्ट तर एवढा अरे कॉन्फिडन्स. तुझ्यासाठी रे तुझ्यासाठी तुझ्यावर प्रेम आहे ना म्हणून करते एवढं. तू गेला अरे कमी गॅस रे बाब दुसऱ्याला मारशील. नाही गेला असता वाचवला गेले पैसे माझे जातात मलाच वाचवायला लागणार ना. ह्यांना काय ह्यांना नाश करायचंय. काय नाही. आता बघा डाळ बी फक्त टाकली त्याच्यामध्ये तेल टाकायचं होतं ते नाही टाकलं. असं नाश करायचंय. बॉबी नाचबीस काय नाही बोलणार, तुम्ही नाही करत. जा. काही असू दे माझ्या बायकोने आज स्पेशली माझ्यासाठी साडी घेतलेली आहे आणि पुरणपोळी माझ्या बनवते. बायकोनी चॅलेंज स्वतःला घेतलं न येत असताना सुद्धा पुरणपोळी करण्याचं चॅलेंज घेतलं. पुरणपोळी लाटता येते आम्हाला एकदम भारीवाली लागते मी पुरणपोळी खरं सांगते. मग बाकीचं काम मम्मीकडनं करून घेणार आहे. नाही आता मी मम्मीला पण येत नाही ते करता मला करायचंय बघत युट्यूब जिंदाबाद. सो लेट्स स्टार्ट पुरणपोळी रेसिपी. बघितलं का असं होतं माझा बेड. काय कोमल बापरे एवढा ओरडतोय बाप. हा काय आहे बापरे एखादी नवऱ्यासारखं नको ओरडू. काय बोलू काय आहे काय हे काय आहे? ती 24:30 एखाद्या नवऱ्यासारखं नको ओरडू. मग हे काय आहे? बेडरूम असं असतं. हा का नाही ऍक्च्युली ना मी आता जस्ट नाव सगळं शोधत होती. मला बांगड्या भेटत नव्हत्या मग हे शोधल्या नाही भेटल्या मग तिथे भेटल्या मग हे काढलं मग हे खाली पडलं ह्याच्यावरून. एक्सप्लेन नाही करायला सांगितलं. हे काय आहे? हे ठेवते काम ठेवते ठेव लवकर. ब्लॉग चालू म्हणून तुम्हाला माहिती नाही माझा राग अजून. कोमल यांना माहिती चालू नाही. म्हणून नाही ते आता जागेवर उभा नसता. काय नाही नथिंग तुम्ही ना मला असं दिसलं का मी 2-3 मिनिटं केलं असं दिसलं. हा दिसलं नाही बाबा. घे तुमचं काय ते हे बॉब काय कर गप. मम्मीला पण थांबवलंस. पूर्ण वाळी करून दे. ऍक्च्युली पुरणपोळीला चव आहे टेस्ट आहे जर मी असा हात लावला. मी माझी खीर बनवते त्यांचं ते दोघं हे कट करा कानातला. हे भावा हे कानातला कट करायला घाण वाटते खरंच. हे परत बोल. काय काढलं कानात बोट टाकलेली. हे दोघं काय करतात ते काय ते पुरणपोळीचं दोघं नवरा ओ मी मम्मी किती गुळ घेतला तुम्ही. काय प्रोसेस आहे? डाळ मस्त डाळ एकदम परफेक्ट अशी शिजलेली आणि कोमल खरं त्यांनी शिजवलेली हातनोलकर, हातनोलकर. येस कोमल हातनोलकर. कोमल खरं हातनोलकर यांनी शिजवलेली आहे. काय चाललंय? पुरण काढते पटापट मग गरम गरम आहे तर ना पटकन निघतं नाहीतर मग टाइम लागतो त्याला.
सुरुवात. मला वाटतं मी पाणी टाकून चूक केली पिठात. काय रे, पोळ्या लाटताना छान दिसतेस म्हणून तर मी साडी वेअर केली बघायला मला. तिसरी पोळी सुद्धा इथे फुगलेली आहे, बघू शकता होय, तुम्ही. सगळ्या पोळ्या फुगणार आहेत, एक पण नसं स्किप होणार नाही. काय पोळी ठेवून आली तुला? हा, हो. अगं तू डाईट वर आहेस ना. एक खाल्ली नाही तर अजून एक खाऊ दे जरा. छान झाली रे. छान झाली. मला माहिती आहे की तुम्ही माझी वाट बघताय की आता बॉबी येईल, हा तोंड घेऊन येईल आणि खाऊन सांगेल की कसं झालंय. आय नो, मला माहिती आहे, वेट करताय तुम्ही, माझ्या रिव्ह्यूची वाट बघताय, मला माहिती आहे. अशी बघा, अशी खुलल्यावर बघा कशी मस्त अशी. काय यार गाईज, कसं ना तुमच्या तोंडाला नेहमी आम्ही पाणी सोडतो ना. खरं बोला, एकदम खरं खरं कॉमेंट. हा बबली ताई तर बाबा बाबा नक्कीच कॉमेंट करून सांगा की असं खायची इच्छा झाली असेल. वाव, हे भारी झाले कोमल. खीर सुद्धा छान झालेली आहे आणि माझ्या बायकोनी केलेली पोळी सुद्धा छान झालेली आहे. सो ठीक आहे, अशा प्रकारे थँक्यू सो मच माझी बायको. आज तुम्ही एवढे कष्ट करून माझ्यासाठी साडी वगैरे वेअर करून पुरणपोळी केली, न येत असताना सुद्धा ती केली. आणि ह्यालाच म्हणतात प्रेम. आणि मी काय मस्ती वगैरे करतो तिच्यासोबत तर काय मनावर घेऊ नका, माझं खूप अतिशय प्रेम आहे, ते सांगायची मला वाटतं गरज नाही. अरे परत फुगली बाबा, परत फुगली बघा. म्हणजे एक पण पोळी अशी फुटलेली नाही, एक पण पोळी अशी हे नाही झाली, काय बोलतात न फुगत राहिलेली नाहीये, सगळ्या पोळ्या फुगल्यात. आणि मला असं वाटतं जाम भारी मी बनवते पोळ्या वगैरे सगळं काही. सो थँक्यू सो मच गाईज, तुम्ही जर कमेंट केले असतील माझ्याबद्दल की कोमल खूप छान पोळ्या बनवते असं, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या तुम्ही पुरणपोळी खा माझ्या हातची थोडीशी. बाय बाय गाईज, लव्ह यू, थँक्यू सो मच. आणि लाईक नक्की करा व्हिडिओला.